गेली 8-10 दिवसापासून आंबा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक या ठिकाणी बंद केलेली आहे. कारण या ठिकाणी रस्ता खचलेला आहे. या ठिकाणी असणारी संरक्षण भिंत सुद्धा या ठिकाणी कोसळलेला आहे. कोणताही अनर्थ घडू नये, या ठिकाणी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी म्हणून येथील अवजड वाहनांची वाहतूक व्यवस्था बंद केली आहे. मात्र या 8 दिवसापासून एसटीची सेवा सुद्धा बंद केलेली आहे. एसटी सेवा बंद केली असल्यामुळं खाली रत्नागिरीला जाणारे काही प्रवासी असतील, आंब्याला येणारे काही प्रवासी असतील, काही शासकीय कर्मचारी असतील, यांना सुद्धा याचा मोठा फटका बसू लागला आहे. त्यामुळे या ठिकाणी ही घाटातली असणारी दुरावस्था किंवा घाटातील असणारी सुरक्षितता आज ऐरणीवर आलेली आहे. बाजूला कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग सुरूच आहे, परंतु रत्नागिरी नागपूर हा महामार्ग या ठिकाणी काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि याच वातावरणामध्ये, याच परिस्थितीमध्ये आंबा घाटातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, भविष्यात या ठिकाणी असणारा हा धोकादायक प्रवास सुखकर व्हावा यासाठी खबरदारी घेणं गरजेचे असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी काही नागरिकांच्यातून, प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे. आपण बघू शकता की हे आंब्याचं असं निसर्गरम्य दृश्य आहे. घाटामध्ये सध्या नागपूर रत्नागिरी हायवेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु याच्याच काय थोडंसं बाजूला ही रस्ता थोडासा धोकादायक होत असल्या कारणानं येथील अवजड वाहनांची वाहतूक व्यवस्था बंद केलेली आहे. तरुण भारत संवादसाठी संतोष कुमार शाहूवाडी.